शेवटी सांगते की ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि त्यांनी असं पत्र कलेक्टरना लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगतायत की जागा आमची आहे, तुम्ही याला खाली करा. हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ही माणसं पोलीस स्टेशनमध्ये देखील जातात. त्यांच्या वकिलांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो की तुम्ही आमची जागा आहे, आम्हाला आत जाऊ देत नाहीयेत, तर तुम्ही तुमची फौज पाठवा, पोलिसांची फौज पाठवा. असा फोन कॉल येतो. पोलीस पाठवले जातात. तिथे जाऊन त्यांना जी माहिती मिळते की यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं, ते कुठल्याही प्रकारे प्रूव्ह करू शकत नव्हते, तरी अमेडियाची माणसं, त्यांचे बाउन्सर, त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली. आज सकाळपासून मी या आरटीआय साठी मी त्यांना आधी त्यांच्याकडनं पब्लिक डिस्क्लोजर खाली पोलीसकडनं मागणी केली. मग मी ईमेल पाठवलं. सकाळपासून त्यांना आरटीआय पाठवून सगळं पाठवून झालं होतं. आत्ता माझ्या हातात हा कागद आला आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल. कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्याची अनेक कारणं मी आता पुढे आणणार आहे. तर पहिलं, ही जी स्टेशन डायरी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. जीडी तारीख 16/6/2025 दुपारी 4:28 ही जनरल डायरीमध्ये नोंद आहे. ती नोंद काय आहे की उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की आज रोजी आम्ही मुंडवा पोलीस चौकी येथे कर्तव्यावर हजर असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास आम्हाला मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कळवले की ॲडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी फोनद्वारे आमच्या सिक्युरिटी लोकांना बोटॅनिकल गार्डनमध्ये आत येऊ देत नाही, तरी पोलीस मदत पाठवा अशी माहिती कळवल्याने पोलीस यांच्या आदेशाने आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक मुंडे असे पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी गेलो असता बोटॅनिकल गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब पांडुरंग कदम, वय वर्ष 57, वनस्पती सहाय्यक, भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग, भारत सरकार, तसेच विरोधक महेश पद्मश्री पुजारी, वय वर्ष 42 व फील्ड ऑफिसर सिक्युरिटी सर्व्हिसेस, सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस. आता हे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसला विचारलं पाहिजे की त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं होतं, हे बाउन्सर ठेवण्याचं आणि सो कॉल्ड सिक्युरिटी ठेवण्याची. तर त्यांना यांचे 4 सिक्युरिटी गार्ड तिथे हजर होते. सेल्फ सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीच्या लोकांना तिथे येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की सदरचे मूळ मालक हे उमेश मोरे यांनी आम्हास सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमले आहे असे म्हणून त्यांच्याकडचं पत्र दाखवले. परंतु सदरची जागा ही अद्यापपर्यंत बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब कदम यांनी सांगितले, त्यामुळे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीच्या लोकांना आम्ही महसूल खात्याकडनं अथवा दिवाणी न्यायालयातून दाद मागून आपल्या तक्रारीचं निवारण करावे असे सांगितले. आताच्या घटनेला ही सगळ्यात मोठी आणि शॉकिंग गोष्ट आहे की अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला, त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात, पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात, जागा आम्हाला खाली करून हवी असं सांगतात, उलट त्यांच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करा असं सांगितलं जातं. आणि मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय. ते टावर लोकेशन मागण्याची मागणी मी का करतेय त्याचं मला रिझन माहितीये की पार्थ पवार ते त्या घटनेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल आणि पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं
तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा. त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल. ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल. आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल. दुसरं म्हणजे पोलिसांना नम्र विनंती की उद्या जाऊन एक स्ट्रॉंग ऍडव्होकेट ठेवून त्यांनी हे जे इंटरिम बेल ऍप्लिकेशन आहे येवलेंचं ते रद्द करावं. त्यांना अटक करावी. त्यांचे स्टेटमेंट घ्यावे की हे करण्यास भाग कोणी पाडलं. ह्या सगळ्याचा उलगडा झाल्यावर आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि हे आता थेर जे आहेत ना, मुठे समितीने त्यांचं नाव न घेणं, अमुक समितीने त्यांचं नाव न घेणं. काल तर काही बातम्या चालल्या की पार्थ पवारला क्लीन चिट मिळाली. कुठलीही क्लीन चिट नाहीये. आणि हे अगदी तडीस नेण्यासाठी मी लढत राहणार आहे, एवढंच मला म्हणायचंय. जी पोलीस स्टेशन मधली नोंद तुम्ही दाखवताय हे तेच माणसं आहेत ज्यांनी बोटॅनिकल गार्डनच्या परिसरात जाऊन आधी दादागिरी केली होती असा बोटॅनिकल गार्डनचा देखील दावा आहे तिच्या संचालकांचा. आणि त्यांनी पत्र देखील दिलं होतं सदर जिल्हाधिकाऱ्यांना. आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नेमकी काय मागणी केली, ते पोलीस स्टेशनमध्ये का गेले होते? ते त्यांचं असं म्हणणं होतं, मला अतिशय मला नावं नाही कोणाचीच घ्यायची आणि घेताही येणार नाहीत, तर मला अशी माहिती मिळाली आहे की त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये देखील अशीच धमाल केली. आणि त्यांच्या वकिलांनी फोन करून सांगितलं की ही जागा आता आमची आहे, ती त्यांना खाली करायला सांगा आणि ती खाली करण्यासाठी तुमचा पोलिसांची फौज पाठवा. हे जे सगळं होतं अतिशय शॉकिंग आहे. म्हणजे याच्यात अमेडियानी नुसतं एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला. याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाहीये. याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे. पार्थ पवार पोलिसांवर दबाव टाकतायत का? तुम्ही म्हणता की टॉवर लोकेशन शोधलं पाहिजे. पार्थ पवार पोलीस स्टेशनच्या आसपास होते का की जेव्हा त्यांचे वकील पोलीस स्टेशनला गेलेले? आताच्या घटनेला मला काहीच म्हणायचं नाहीये. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे मी मागणी करतेय की पार्थ पवार यांचं तेव्हाचं टॉवर लोकेशन काढण्यात यावं. ते त्या पेरिफेरीमध्ये 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये होते का हे त्याच्यावरनं कळेल. आणि तर या सगळ्या गोष्टीचा पॉलिटिकल दबाव किती आहे हे सगळं आपोआप उघडकीस येईल. बावनकुळे आता असं म्हणतायत की मुळातच मुठे समिती ही नेमलेलीच नाहीये चौकशीसाठी, त्यामुळे त्यांच्या अहवालाला तितकंसं फार महत्व नाही असं त्यांना अधोरेखित करायचं आहे. त्याच्यामुळे सरकारमध्येच आता समितीवरनं मतभेद निर्माण झाले तसं चित्र समोर येतं. नाही, आता ही मुठे समिती जी नेमली गेली ती कोणी नेमली? ती काही तुम्ही आणि आम्ही केलेली नाहीये, सरकारनेच नेमली होती. त्याच्यात झालेल्या ज्या अनियमितता होत्या त्या पुढे आणण्यासाठी नेमली होती. पण याच्यात महत्वाचं म्हणजे त्या समितीच्या अहवालात शीतल विरुद्ध लिहिलंय, त्या दिग्विजय पाटील विरुद्ध लिहिलंय, त्या येवलेन विरुद्ध लिहिलंय. कुठेही त्यांनी अमेडियाच्या इतर पार्टनर सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही. कारण आपल्याला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात सुद्धा ना अजित पवारांचं नाव आलं होतं ना सुनील तटकरेंचं नाव आलं होतं. एक्झॅक्टली तोच पॅटर्न, मी तर याला देवेंद्र फडणवीस पॅटर्न म्हणेल की हाच पॅटर्न पुन्हा इथे आलाय. आत्ताच्या घटनेला सुद्धा याच्यात न पार्थ अजित पवारचं नाव आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव वगळण्यात आलेलं आहे. झी 24 तासने सर्वप्रथम ही बातमी पुढे आणलेली होती आणि हे प्रत्यक्षपणे कागदपत्र दाखवून दिलेलं होतं की मोठा जमीन घोटाळा झाला. मात्र आता ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे सांगतायत की मुठे समिती ही तपास करणारी समितीच मुख्य समिती नाहीये, कुठेतरी सरकारचा दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे का? सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आता मी आणि एक डॉक्युमेंट दाखवणार आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ना हे ऍडज्युडिकेशनसाठी अमेडिया LLPनी केलेलं डॉक्युमेंट आहे. आता ह्याच्यात ते आधी मागणी करतात की आम्ही अमुक अमुक व्यवहार करणार आहे, हा या जमिनीचा व्यवहार करणार आहे. त्याच्यात पहिलं नाव ऍडज्युडिकेशनसाठी आलेलं
हे अमेडिया कंपनीचं आहे, म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं आहे. याच्यात वेंडी म्हणजे दोन गोष्टी असतात, एक वेंडर म्हणजे देणारा आणि वेंडी म्हणजे घेणारा. तर त्याच्यात देणारे आणि घेणारे याच्यात शीतल तेजवानी आहे आणि अमेडिया LLP आहे. तर अमेडिया एंटरप्राइजेस LLP वर गुन्हा दाखल न करता तो फक्त दिग्विजय पाटीलवर केला गेलाय, जो सांगण्यावर त्या माणसानी ते रजिस्ट्रेशन केलं असेल, त्याच्यावर जर दाखल झाला असेल तर तो कदापि आम्हाला मान्य नाही. अमेडिया LLP वर तात्काळ गुन्हा हा दाखल केला गेला पाहिजे आणि जर पोलिसांनी याच्यात दिरंगाई केली तर पोलिसांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण पॉलिटिकल प्रेशर खाली येऊन जर हा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्यावर देखील गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी कोर्ट मूव्ह करीन एवढं नक्की. आताच्या घटनेला जेवढी पानं मी बघितली, प्रत्येक जे सेल डॉक्युमेंट आहेत, त्याचे चलान्स आहेत, त्याची फी आहे, सगळी अमेडिया एंटरप्राइजेस LLPनी भरलेली आहे आणि त्याचे 99% पार्टनर हे पार्थ अजित पवार आहेत. सीसीटीव्ही फुटेजची मागणी तुम्ही करणार आहात का? पहिली गोष्ट, बोटॅनिकल गार्डन मध्ये जेव्हा एक गट गेला तेव्हा आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी तो गट गेला तेव्हा ही नक्कीच मी मागणी लेखी स्वरूपात उद्या त्या खरगे समितीला मला त्यांनी 3:30 वाजता मंत्रालयात बोलवलंय. मला पूर्ण माझं डिपोज करायला, म्हणजे मला रिटन सबमिशन पण द्यायचंय आणि माझं म्हणणं पण त्यांना सांगायचंय. त्या दोन्ही गोष्टी मी उद्या करणारच आहे. याच्यात या सगळ्या मागण्या एवढंच नाही तर तुम्ही लकूनच त्याच्यात म्हणजे त्यांनी काय काय नाही केलं या गोष्टी सुद्धा मांडणार आहे आणि काय केलं पाहिजे. जर हे केलं गेलं नाही तर या समितीवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी मी करणार आहे. समितीतले जे मेंबर आहेत ते मुळात पुण्याचेच आहेत आणि अनेक जे सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रकार आधी पोहोचलेला होता, त्यांच्या कानापर्यंत. मग बोटॅनिकल गार्डनच्या संचालकांनी सुद्धा त्यांना पत्र लिहून देखील पोहोचलेला होता. अशा प्रकारे समितीच ही बदलली जावी अशी देखील मागणी पुढे येते आणि आता तर बावनकुळे स्वतः म्हणतात की ही समितीच नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांचं देखील नाव असल्याचं मला या समितीवरच मुळात आक्षेप आहे. आक्षेप एवढ्यासाठी, जसं बीडमध्ये झालं होतं संतोष देशमुख प्रकरणात की सगळे बीडचे अधिकारी होते, आत्ताच्या घटनेला या समितीमध्ये 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचे आहेत आणि ही केस ही पुण्याच्याच पालकमंत्र्याच्या मुलाची आहे. तर असं असताना पुण्याचे जिल्हाधिकारी त्याच्यावर योग्य ती चौकशी करतील का? हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, त्यांना बोटॅनिकल गार्डननी 16 जून 2025ला थेट पत्राद्वारे कळवलं होतं. आता बोटॅनिकल गार्डन ही काही साधी सुधी संस्था नाही, ती एक मोठी सरकारची, सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट असलेली संस्था आहे. त्यांनी जर पत्र लिहिलं तर ते कलेक्टरनी गंभीरतेने घ्यायला हवं होतं. कलेक्टरनी हे तात्काळ फोन करून माहिती घेऊन पोलीस केस करून हे डॉक्युमेंट कॅन्सलेशनसाठी अर्ज करणं. कारण कलेक्टर इज कस्टोडियन, मी जे शब्द वापरते ते अतिशय महत्वाचे आहेत. कलेक्टर इज कस्टोडियन ऑफ पब्लिक प्रॉपर्टी आणि जेव्हा पब्लिक प्रॉपर्टी घेतली जाते, ढापली जाते, हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा तात्काळ त्यांनी ऍक्शन घेणं गरजेचं होतं. पण हेच पुण्याचे कलेक्टर 16 जून पासून ते थेट नोव्हेंबरपर्यंत काहीही कारवाई त्यांनी केली नाही. नुसता पत्रव्यवहार केल्याचं दाखवलं, पण त्यांनी ते सुद्धा 8 दिवसानंतर एक पत्र SDOना लिहिल्याचं. तर आत्ताच्या घटनेला मी काल त्यांना पत्र देऊन सगळे पेपर्स मागवलेत, इंटरनल नोटिस मागवलेत, पत्रव्यवहार झालेला सगळ्याच्या सगळा मागितलाय. त्याच्यावरनं मी पुन्हा काही खुलासे करणार आहे. तर आत्ताच्या घटनेला असे कलेक्टर त्याच्यात असणं मला मान्य नाही. आणि सेकंडली, अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे. कारण त्यांचा मुलगा नुसतंच 1800 कोटीची जमीन 300 कोटीत नाही दाखवते. त्यांचा मुलगा फोर्ज डॉक्युमेंट म्हणजे ज्याच्यात बंद झालेला सातबारा ठेवतो, त्याच्यात प्रॉपर्टी कार्ड झालेलं असतं तो ठेवत नाही. आणि हे आता त्या सो कॉल्ड मुठे समितीत लिहिलेलं आहे की हे सगळे जे आहेत ते इलरेग्युलॅरिटीज नाही, हे इललिगॅलिटीज आहेत. तर याच्यात पार्थ अजित पवारनी काय काय केलं, त्याच्या अमेडिया कंपनीने 1800 कोटीची जमीन 300 कोटीचा व्यवहार केला.
ऍडज्युडिकेशन झालेलं असताना सुद्धा त्यांनी परत ते न घेता 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर ते रजिस्टर केलं त्यानंतर तिथे जाऊन धमकावून, आणि हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या ऍडव्होकेटना पाठवलं, बाउन्सर्सना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जागा खाली करून घ्या. हे करण्यासाठी पोलिसांची मदत मागवली. पोलिसांनी नशिबाने ज्या कोणी अधिकारी होते त्यांनी तिथे पोलीस स्टेशन डायरीमध्ये आज ही नोंद घेतली म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी बाहेर काढता आल्या. तर आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की हे आता फार सिरियस झालंय. आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि ही जी सो कॉल्ड समिती आहे त्याच्यात पुण्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना काढून चांगले इतर रिटायर्ड IPS ऑफिसर्सना आणून, म्हणजे त्याच्यात आपले पूर्वीचे DIG होते, प्रवीण दीक्षित होते, अशा सगळ्यांना आणून याच्यात चौकशी झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे. अजित पवारांनी फडणवीसांची परत एकदा भेट घेतली. एकीकडे ह्या सगळ्या कधी भेट घेतली आहे? भेट घेतली आणि आजच असं नाही, यापूर्वी सुद्धा त्यांच्या भेटी 4 झाल्यात असं मला माहिती होतं. ही आता 5वी असेल. नाही, आता अजित पवार फडणवीसांची भेट घेतायत, अजित पवार जाऊन अमित शहांची भेट घेतायत. आता तुम्ही कोणाच्याही भेटीगाठी घ्या, ऑन पेपर सरळ सरळ दिसतंय की तुम्ही तुमच्या मुलांनी एक नाही अनेक गोष्टी केल्या आहेत. एक तर फ्रॉड, कमी किमतीत ते डॉक्युमेंट केलं, ते फ्रॉड पद्धतीने केलं, ते परत रद्द करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी स्वतः केला, ते रद्द करण्याचा प्रकार पण तेच देखील केलं. आणि त्यानंतर आता जेव्हा स्टेशन डायरीमधनं कळतंय की तिथे जाऊन धमकवण्याचा पण प्रयत्न झालाय, हे अतिशय सिरियस आहे. एक महत्वाची बातमी येते, तेजवानींचा जबाब नोंदवण्यात आलाय. काल आपण पुण्यात होता तेव्हाच हा जबाब नोंदवला गेलेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेने हा जबाब नोंदवलाय आणि सोबतच त्यांना आदेशही दिलेले की त्यांनी कागदपत्रांसह हजर राहावं. त्यांनी कागदपत्रांसारखं हजर राहावं असं म्हणण्यापेक्षा त्यांना तिथल्या तिथे त्यांनी अरेस्ट का नाही केलं? कारण त्याच्यातले जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावर 7 ते 14 वर्षाची शिक्षा आहे आणि सुप्रीम कोर्टचा कायदा म्हणतो की 2 वर्षाच्या वर जर शिक्षा होत असेल तरच अरेस्ट करावं. ही तर 7 ते 14 वर्षाची शिक्षा आहे. तर शीतल तेजवानींना अटक का झाली नाही हा पहिला प्रश्न. आणि त्यांना जरी आता सांगितलं असेल सादर करायला, हे सगळेच कागदपत्र माध्यमांनी दाखवून झालेले आहेत, त्यांच्याकडे आता वेगळं काहीच नाहीये सादर करायला. हा खोटेपणा कसा केला हे त्यांच्याकडनं आता वदवून घेणे गरजेचं आहे.